महाराष्ट्राच्या संस्कृतीचं प्रतीक म्हणजे वारी। खरं तर अहंकार असेल दुःख असेल यांना सारी ती म्हणजे वारी। खरं तर पाऊस पडला की वेध लागतात ते आषाढी वारीचे। सध्या आपण तुकाराम मधल्या देहू नगरीमध्ये आहोत आणि सध्या या देहू नगरीमध्ये 380वा जो पालखी सोहळा आहे तो सध्या जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा हा पालखी सोहळा प्रस्थान झालेला आहे। आपण पाहू शकतो की खरं तर उत्साहाला नाविन्याला चैतन्याला या वारकऱ्यांच्या उधाणाला आहे। देहू नगरीमध्ये लाखो वैष्णवांचा मेळा या ठिकाणी जमलेला आहे आणि खरं तर विठ्ठल 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 जागावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल असं मुखी विठ्ठलाचं नामघोष करत सरतर हे लाखो वारकरी आता आपल्या लाडक्या विठुराच्या चरणी लीन होण्यासाठी या देहू नगरीमधून पंढरपुराकडे त्यांनी प्रस्थान केलं आहे। आपण पाहू शकता की वारकऱ्यांचा उत्साह खरं तर यावर्षी कृपणतेचं दान म्हणजे पाऊस हा भरभरून पडलेला आहे त्यामुळे बळीराजानं सुकावलेला आहे त्यामुळे वारीमध्ये सामील होण्यासाठी कष्टकरी वारकरी त्याबरोबर ती बळीराजा हे सर्व मोठ्या संख्येने सामील झालेत। आपण पाहू शकताय की जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी या ठिकाणी प्रस्थान समोर होत आहे। सर्वांच्या चेहऱ्यावरती उत्साह ओसांडून वाहतोय। सुरेख अशी ही पालखी फुलांच्या मध्ये सजवण्यात आलेली आहे। या पादुकाला स्पर्श करण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ते मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। तुका केवडा केवडा अनुरेणू तोकडा तुका आकाशा एवढा। खरं तर ही जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची महती आहे। जगद्गुरु संत तुकाराम महाराज असं म्हणतात की आम्हा घरी शब्दांचीच रत्न यत्न करू शब्द हे आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू जन धन लोका। मला वाटतं की जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगवाणीच्या माध्यमातून ही शब्दांची ताकद त्यांनी कळवली। आधी जगद्गुरु महाराज तुकाराम महाराजांची जी अभंगवाणी आहे जे विचार आहेत ते आधी लोकांच्या चराचरामध्ये वसलेले आहेत आणि ते तितकेच या समतेला किंवा समाजाला समृद्ध करण्यासाठी महत्त्वाचे आहेत। आपण पाहू शकतोय की जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची ही पालखी हळूहळू पुढे पुढे प्रस्थान करत आहे। या 27 मानाच्या पालख्या या जी पालखी सोहळ्याच्या पुढे आहेत आणि त्याच्यानंतर 370 अशा ज्या पालख्या आहेत त्या या ह्याच्या समोर पाठीमागे आहेत। आपण पाहू शकतोय खरं तर या वारकऱ्यांच्या चैतन्याला आनंदाला उधाण आलेलं या ठिकाणी आहे। मृदुंग असेल किंवा टाळ असेल याचा उधाण सध्या या ठिकाणी आलेला आपण पाहू शकतोय। अगदी उत्साहाचं वातावरण या देहू नगरीमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, क्यूएन मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।